इराणच्या नवीन सुप्रीम लीडरची घोषणा। खामेनेंचा मुलगा मुस्तफा खामेनी इराणचा नवा सुप्रीम लीडर। इराणच्या राष्ट्रपती भवनावर इस्रायलचा हल्ला। इराणमधील मृतांची संख्या 787 वर तर 650 हून अधिक अमेरिकन सैनिक मारल्याचा इराणचा दावा। इराणची राजधानी तेहरानवर अमेरिकेचे भीषण हल्ले। अमेरिकेच्या B-2 स्पिरिट बॉम्बर्समुळे इराणमध्ये थरकाप। इराणमधील महत्त्वाच्या तळांना केलं लक्ष्य। खामेनेंच्या वारसदार निवडीवर पाणी। उत्तराधिकारी निवडण्यासाठी सुरू असलेल्या वरिष्ठांच्या बैठकीवर इस्रायलचा क्षेपणास्त्र हल्ला। बैठकीतले अनेक जण मारले गेल्याची माहिती। ब्रिटन आणि फ्रान्सच्या युद्धनौकाही रिंगणात। इराणचे हल्ले रोखण्यासाठी अमेरिकेला साथ। ब्रिटननं सायप्रसला पाठवली युद्धनौका। फ्रान्सनेही मेडिटेरियनमध्ये उतरवली लढाऊ विमानं। इस्रायली हवाई दलाचा लेबनॉनमध्ये भीषण हल्ला। दहशतवादी संघटना हिजबुल्लाच्या 60 तळांना केलं लक्ष्य। शस्त्रास्त्र साठे, लष्करी मुख्यालय आणि रॉकेट लॉन्चर्स उद्ध्वस्त। युद्धाच्या आखातात अडकलेले 405 प्रवासी मुंबईत उतरले। दुबईतील 164 प्रवासी काल रात्री मुंबईत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाठवलेल्या विमानांमधून प्रवासी परतले। पेट्रोल डिझेल महागणार असल्याची राज्यभरात अफवा। छत्रपती संभाजीनगर, हिंगोलीसह अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर खरेदीसाठी मोठ्या रांगा। भारताकडे 25 दिवसांचा इंधन साठा शिल्लक। तेलाच्या तुटवड्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, भारत सरकारचं आवाहन। आखाती देशांशिवाय इतर देशांमधूनही तेल आयातीचे पर्याय खुले असल्याचं केलं स्पष्ट। मवियाकडून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी शरद पवार यांचं नाव अंतिम केलं जाण्याची शक्यता। तिन्ही पक्षांचे एकमत होत असल्याची सूत्रांची माहिती। राज्यसभेसाठी महाराष्ट्रातील भाजपचे उमेदवार आज जाहीर होणार। भाजपकडून राज्यसभेच्या 4 जागांसाठी 24 जण इच्छुक। राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस। विनोद तावडेंच्या नावाची मात्र घोषणा। स्त्रीबीज तस्करी प्रकरणात बदलापूर पोलिसांची कारवाई। नाशिकमधील डॉक्टर अमोल पाटील यांना अटक। डॉक्टरवर सरोगेट एजंटचा आरोप। विहीर बुजवताना जेसीबी 70 फूट खोल विहिरीत कोसळला। कोल्हापूरच्या हातकणंगलेतील इंगळी इथली घटना। प्रसंगावधान राखत चालक आणि सहाय्यक बाहेर पडल्याने जीवितहानी टळली। विरारच्या अमूल दूध कंपनीमध्ये गॅस गळती। मेंटेनन्सच्या कामादरम्यान अमोनिया गॅसची गळती। 5 कामगार गंभीर जखमी। T20 वर्ल्ड कपची आज पहिली सेमी फायनल कोलकात्यात। दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये रंगणार सामना। न्यूझीलंड पुढे दक्षिण आफ्रिकेचा विजयरथ रोखण्याचं आव्हान।